बद्दल आपल्याला 3 धावेचा पेनल्टी इथे दिला जातोय। ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे। जेव्हा निश्चितच तुफान पिंपळा संघाच्या फलंदाजीला सुरुवात होईल तेव्हा मी ते 3 धावा त्यांच्या स्कोरबुक मध्ये ऍड करू। 3 धावांचा पेनल्टी अजय हनुमान बावळले संघाला लागलेले आहे। तर चला सामन्याला लगेच सुरुवात करा। आपले मैदानी पंच मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय भाऊ पाटील सर आणि स्क्वेअरलेग पंच सुरेश घरात आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सुनील म्हात्रे सरांना। 3 धावांचा पेनल्टी इथे जयहनुमान बावळे संघाला घोषित करण्यात आलेला आहे आणि बघूया 3 धावेचा निश्चितच फायदा किती उचलतोय तुफान पिंपळा संघ। तर गोलंदाजीतील रमेश लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा करतील। बघूया डावक्या हाताने गोलंदाजी करतायत फलंदाज विजय केनी यांच्यासाठी। गेम ऑन। वीर तानाजी केडानगरी मित्रांनो आपण पाहतात गावदेवी ओली 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2022 आणि निश्चितच संपूर्ण ग्रामपंचायत ओलीचं गावदेवी 40+ संघाच्या वतीनं खूप खूप आभार। लेट्स गो। पहिला चेंडू रमेश पहिल्या चेंडूवर अगदी गॅप शोधली कव्हर आणि पॉइंट रिजन मधून चेंडू सिपर कव्हर सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय। 4 धावांसाठी विजय केनियाच्या बॅटमधून येतोय पहिला दमदार आणि शानदार चौकार। निश्चितच गावदेवी ओली 40+ संघाच्या सर्व सदस्यांनी या स्पर्धेसाठी अपार मेहनत अपार कष्ट घेतलेले आहेत आणि मी ओलेगावचे विद्यमान सरपंच मनीष धीरज पाटील साहेबांचा देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करेन आणि संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीचं, कारण की त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण ट्रॉफीज या स्पर्धेसाठी स्पॉन्सर झालेले आहेत। गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्या सर्वांच्या मेहनतीनं ही स्पर्धा इथे संपन्न झालेली आहे आणि गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार। अतिशय चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर हँड अनसाम चेंडू 1 बाउंस सीमापार चौकार। कुणाला याचा प्रयत्न होता मात्र चेंडू थांबत नाहीये। चेंडू 1 बाउंस सीमापार विजय केनियाच्या बॅटमधून निघतोय। सलग दुसऱ्या चेंडूवर हा दुसरा चौकार। आणि इथे कॉटन बॉल काय झेल टिपलेला अप्रतिम। बघा 2 चेंडूवर 2 चौकार खाल्ल्यानंतर विजय याला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवलाय। गोलंदाज रमेश यांनी पलटवार केलेला आहे, कमबॅक केलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये। अतिशय चांगला झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडलेला आहे आणि निश्चितच सर्व सहकारी त्याचं कौतुक करताना की एक मोठा फलंदाज जयहनुमान बावळे संघाचा बाद करण्यात यश आलेले आहे। गोलंदाज रमेशाला 8 या धावसंख्येवर पहिला धक्का बावळे संघासाठी। कालोरम याला आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये। त्यानंतर पुढील शतरंगी व्यवस्था आपण पाहिली तर शॉर्ट थर्डमॅन कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड विकेट त्यानंतर शॉर्ट फाईन लेग एक डीप मिड विकेट काऊ कॉर्नर आणि कुणाला डीप लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये न्यू तुफान पिंपळा संघाकडून।
गोलंदाज तयार रमेश. अतिशय चांगला फटका येते आणि क्षेत्ररक्षक चुकी करते. संतोष माली याचा प्रयत्न सफल. चेंडू सीमापार. या षटकातील येतोय हा तिसरा चौकार. संख्या झाली ती 12. मला वाटतं सदानंद पाटील प्ले 11 मध्ये दिसत नाहीयेत. निश्चित जगदीश म्हात्रे यांचे देखील कमीपणा जाणवते. सध्या आउट ऑफ भिवंडी आहेत. गेले बरेच दिवस ते देखील प्ले 11 मध्ये नाही आहेत. आणि निश्चित श्यामशेठ घरत यांनी देखील आपल्या घरच्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. 1-12 4 चेंडूंचा खेळ पूर्ण. इथे चेंडूला खोदून काढला. बघूया संतोष माली चेंडूच्या समोर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक असदा वेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. ते 1-13 या आकड्यावर. 1-13 5 चेंडूंचा खेळ पूर्ण. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज रमेश. अतिशय चांगला चेंडू. बघा यष्टीरक्षक कालुराम तिथे उपस्थित आहेत. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता. आणि जय हनुमान भावळे संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 1-13 वर. बघा हिमाजी चौगुले आपण जी समोर आपल्या जी बाईक आहे तिची जरा ग्लास आपण चेंज करा प्लीज. त्या व्हाईट गाडीच्या पुढे एक गाडी आहे बघा. तिची ग्लासचा अँगल जरा चेंज करा. समोरची पाठीमागे पाठीमागे साहेब पाठीमागे. हा तिची ग्लास आहे बघा. जरा ती ग्लास जरा चेंज करा. धन्यवाद धन्यवाद थँक्यू. एक 13 धावा. आणि वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं तसेच आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडलेले आहेत त्यांचं देखील मी शाब्दिक सुमनानी सरपंच उपसरपंच चषक गावदेवी ओली आयोजित स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. बघूया दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज राजन येतोय. अगदी त्यांच्या अंगामध्ये आपण जर्सी क्रमांक पाहिला तर 99. बघूया आता मात्र सर्व क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषा लगत पाहायला मिळतील कारण की पहिलं पॉवर प्लेचं षटक एक कंप्लीट झालेले आहे. संतोष माली कालुराम छत्रपती मोहन असतील जगदीश म्हात्रे असतील कुणाल असतील खूप जुने जाणते खेळाडू आहेत. यानंतर आपले काळीराम विठोबा भाऊ यांनी खरोखरच या संघ बांधणीसाठी अपार मेहनत घेतलेली आहे. सदानंद पाटील असतील आणि काही नवीन चेहरे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि ते लाईन चेक करावी लागेल. अगदी आउटसाइड लेग स्टंप. पंच सुरेश घरत सरांचा इशारा वाईट. धावसंख्या 14 वर पोहोचलेली आहे. फलंदाज श्रीनाथ आहेत आणि हा चेंडू देखील खराब लाईन. निश्चितच हे चेंडू जर आपण वारंवार टाकले तर निश्चितच ते गोलंदाज राजन याच्यासाठी थोडेसे घातक असतील. निश्चितच आपला बॉलिंग अँगल चेंज केलेला आहे. राऊंड द विकेटनी मी तर म्हणेन एक चांगला निर्णय स्वतः गोलंदाजाचा कारण की पहिले 2 चेंडू ओव्हर द विकेटनी टाकले. आता बघूया राऊंड द विकेटनी आणि ते फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू 1 बाउंस सीमापार चौकार. निश्चित थोडासा खेळपट्टीचा अंदाज बांधण्यात थोडीशी चुकी मला वाटतं पाहायला मिळाली कारण की 2 चेंडू वाईट टाकले ओव्हर द विकेटनी.
त्यानंतर राऊंड द विकेटनी पहिला चेंडू फुल टॉस आणि या चेंडूवर धावा आले 4. म्हणजे जर आपण राजेनेच्या पहिल्या चेंडूचा विचार केला तर तब्बल 7 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि या सामन्याकडे बंदरामावरती काल्हेर संघाचं देखील बारकाईने लक्ष आहे. स्वर्गीय सौभाग्यवती चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँडमध्ये हा संघ सध्या विश्रांती घेतोय, कारण की चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाबरोबर त्यांना पुढील लढत खेळायची आहे. गोलंदाज राजन, दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू श्रीनाथ यांच्यासाठी अतिशय चांगला चेंडू, अचूक टप्प्यावर हा चेंडू लँड केला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. चेंडू यष्टिरक्षक कालुराम यांच्या हातामध्ये विसावतोय. इथे देखील लाईन चांगली आहे. बघूया चेंडू कुठेतरी मला वाटतं शरीरावर आदुलतानी अगदी पंचांचा निर्णय बघा, लेग बाईज. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता. मी तर म्हणेन की या 2 चेंडूवर निश्चितच राजेन यांनी कमबॅक केलेले आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पहिले 2 चेंडू वाईट, त्यानंतर चौकार खाल्ला, त्यानंतर डॉट आणि या चेंडूवर लेग बाईज. आणि अशाच चेंडूंची अपेक्षा असेल संतोष माली यांना देखील आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांना. ऑन साईडला फटका खेळलेत कुणाल दक्ष आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण केली आणि तिसऱ्या धावेसाठी आत्मघातकी प्रयत्न आणि फलंदाज धावचित बाद. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सफल, चांगला बॅकअप आलं होतं छत्रपती यांच्याकडून. संघातील एक मोहन भाऊ आहेत, जुने जाणते खेळाडू आहेत. निश्चित फेकी थोडीशी रॉंगेन झाली होती. यष्टिरक्षक कालुराम यांनी देखील आवाज दिला होता की यष्टिरक्षक अँडला चेंडू फेकायचा होता, मात्र कुणाल यांनी गोलंदाज राजन यांच्याकडे चेंडूची फेकी केली होती. 2 धावा ऍड होतील. दोन्ही जयनमान भावाळे संघ पोचतोय तो 2200 आकड्यावर. लक्ष्मण खेळतायत 2 वर. नव्याने आलेले फलंदाज नरेश. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला चेंडू अगदी पॅट आणि बॅटच्या मध्ये टाकला होता. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी नव्हती. चेंडू शॉर्ट फाईन लेगवर फील केला होता. आज हर्षल देखील मला वाटतं इनमध्ये दिसत नाहीये. बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत, तरी देखील तुफान पिंपळा संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उपस्थित राहिलेले आहे. राजन, चांगली लाईन आहे, चांगला चेंडू ऑन दी कार्पेट. चेंडू मिड विकेट कडे रवाना होतोय. बघूया, चांगलं क्षेत्ररक्षण झाले आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर जयहनुमान भावाळे संघ 2 बाद 2500 आकड्यावर 12.50च्या सरासरीनं 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 25 वर जयहनुमान भावाळे संघ खेळतोय. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी 40+ ओवली संघाच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच चषक 2022 आणि या स्पर्धेसाठी तन मन धन ग्रामपंचायत ओलीनं इथं अर्पित केलेलं आहे. आणि गावदेवी ओली संघाच्या वतीनं संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी ओलीचं मनापासून आभार. सर्वच ट्रॉफीवर आपण जे नाव पाहतोय, ज्यांच्या नावाने या स्पर्धेमध्ये आपण आकर्षित टॉर्च बॉक्स पाहतोय, ओली गावचे माजी सरपंच, भिवंडी तालुक्यातील एक नामवंत व्यक्तिमत्व स्वर्गीय धीरज बाबू पाटील यांचे सुपुत्र मनीष धीरज पाटील विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत ओली, यांच्या माध्यमातून हे संपूर्ण ट्रॉफीज आपण पाहतोय. आणि अगदी गावदेवी ओली संघाच्या सर्व सदस्यांची अपार मेहनत आहे. आपल्या गावापासून
आपल्या बाजूलाच असलेल्या दापोड्या गावाच्या वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये त्यांनी स्पर्धा संपन्न केलेली आहे. आणि मी दापोडा ग्रामपंचायत तसेच एक गाव एक मंडल वीर तानाजी दापोडे यांचं देखील ओली संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय की स्पर्धा खेळण्यासाठी त्यांनी एक चांगली क्रीडानगरी इथे उपलब्ध करून दिलेली आहे. धावसंख्या 27. अंबादास यांच्या तिसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू चांगला फेकी केली होती. विकेट करण्याचा प्रयत्न केला होता संतोष माली यांनी. आणि अंबादास यांच्या तिसऱ्या षटकातील 2 चेंडूवर 4 धावा नरेश यांच्या बॅटमधून आलेले आहेत. आज विजय केने लवकर बाद झाले होते. स्टार्ट चांगला दिला होता. मिस टाइम फटका आहे. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू लँड होतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दोन धावा कंप्लीट केलेत मला वाटतं. आणि धावसंख्या पोचते ती 31. निश्चित विजय यांनी पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार मारले होते. त्यानंतर आपली विकेट निश्चितच रमेश गोलंदाजानं स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगला झेल टिपला होता तिसऱ्या चेंडूवर. खेळाडू कक्षामधून कुठल्याही खेळाडूने आवाज देऊ नका प्लीज. एक शिस्तबद्ध डिसिप्लिन स्पर्धा आहे. गोलंदाज अंबादास समोर खेळलेत विसेप मध्ये. बघूया डीप मधून संतोष माल्याच्याकडून क्षेत्ररक्षण झालेले. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 33. अगदी बघा अंबादासाच्या तिसऱ्या षटकातील सलग 4 चेंडूंवर 2-2-2 अशा दुहेरी 8 धावा 4 चेंडूमध्ये नरेश यांनी काढलेले आहेत. आणि इथे फलंदाज स्कॉट बियान अगदी बॅटला पर्स करून चेंडू यष्टिरक्षक कालोरम याच्या हातामध्ये विसावतोय. आणि या तिसरा धक्का नरेश यांच्या रूपानं जे हनुमान भावाळे संघाला मिळतोय 33 धावसंख्येवर. शपल क्रॉस झाले होते. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग गर्जनकडे ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावींनी तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर जे हनुमान भावाळे संघ 3 बाद 35 या धावसंख्येवर पोहोचलेले आहे.
धन्यवाद. नवीन फलंदाज शिवाजी आलेले आहेत क्रमांक 5 वर जानमान भावाले संघाकडून. संतोष माले यांचा पहिला चेंडू आणि नो चेंडूचा इशारा. अरे नो नसला तरी वाईट टेकला तर चालिये पहिल्याच कणाला बघते ते बेगा निश्चितच लाईन ऑफ द ओव्हर असा म्हणजे अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हा लँड झाला होता आणि पंचांचा चांगला निर्णय. अतिशय चांगला चेंडू. बोटांची जादू पाहायला मिळते संतोष माले यांच्या गोलंदाजून. फिरकी गोलंदाज आहेत बघा. चेंडू अपस्टिक वर टाकल्यानंतर थोडासा लेगस्टिक कडे वळताना आपण पाहिला आणि ते चेंडू मिड विकेट वर लँड होतोय. तिशाड सलकारमध्ये मिसफील पाहायला मिळते. बॅकअप चांगला आहे. तिसरे धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचित. लक्ष्मण बाद झालेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 38. 38 धावा झाली आहेत. मला वाटतं आज मनोज भोईर देखील खूप उशिराने फलंदाजीसाठी जानमान भावाले संघामधून मनोज भोईर अजूनही येत नाहीयेत. निश्चितच विजय केनी यांनी सांगितलं की आमचे खेळाडू काही ट्रॅफिक मध्ये अडकलेत. खूप दुरून संघ आलेले. क्रमांक 6 वर फलंदाज मैदानामध्ये एंटर होत आहेत जानमान भावाळे संघाकडून. लक्ष्मण पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा येतोय. बघा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. नो नव्हता इच्छा सीधा दिसतो ना. धावसंख्या झाली ती 39. आणि हा चेंडू देखील नो घोषित केले. 1+1. वारंवार संतोष माले हे पिचच्या बाहेर चेंडू टाकत आहेत. ती बॉलिंग जावाची गरजच ते तुला होता ना इकडे बोल्डर. आणि धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 41. फक्त 2 चेंडू एक गृहीत धरले जातील. 3 चेंडू आतापर्यंत नो टाकलेले आहेत. इथे लाईन चांगली आहे. हा चेंडू खूप चांगला आहे. निर्धाव चेंडू. 41 धावा. अजूनही पहिल्या इनिंगची 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. अतिशय चांगला चेंडू बघा. पडल्यानंतर अपेक्षित उचली देखील घेतली होती आणि बॅटला चेंडू स्पर्श झाला होता. यष्टीरक्षक कालरोम याच्याकडून चांगले यष्टीरक्षण केले जाते. 41 धावा झालेले आहेत आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 3 धावा पॅनल्टी देखील आहेत. भावाळे संघाला हे देखील विसरून चालणार नाहीये. जेव्हा तुफान पिंपळा संघ फलंदाजीसाठी येईल त्यानंतर आम्ही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ते 3 धावा संघाच्या स्कोरबोर्डवरती ऍड करणार आहोत. 41 धावा बनवल्यात. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण आहे. शेवटचा आणि अंतिम षटक आहे जानमान भावाळे संघाकडून संतोष माली याच्या रूपानं. सोमनाथ येतोय डावखुरा फलंदाज. बघूया आता डावखुऱ्या फलंदाजासाठी संतोष माली षटकातील पुढील 2 चेंडू कशा प्रकारे हाताळतोय. गोलंदाज तयार. शॉर्ट रन अपनी
ओव्हर द विकेट. आणि अगदी चांगला चेंडू. सोमनाथ याच्या बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. पंच सुरेश गरज सरांचा इशारा लेग बाईज. धावा येवत कशाही येवत, एक एक धाव ही खूप महत्वाची आहे जयहनुमान भावाळे संघासाठी. कारण की अगोदरच 3 धावांचा पेनल्टी त्यांना देण्यात आलेली आहे आणि धावसंख्या झाली ती 42. इथे बघूया चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्रक्षाला बीट करून डीप फाईन लेग सीमारेषेवर चेंडू धडकतोय आणि हा नशिबाचा चौकार आलेला आहे. निश्चितच 4 धावा या शेवटच्या चेंडूवर आलेल्या आहेत आणि एकूण धावसंख्या झालेली आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा झालेल्या आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यात जयहनुमान भावाळे संघाच्या निश्चितच संतोष माले यांनी जर आज शेवटचा चौकारने 3 जर ते 9 चेंडू सोडले तर चांगली गोलंदाजी. शेवटच्या चेंडूवर चौकार आला आणि 11 धावा या शेवटच्या शतकामध्ये गेले, त्यामध्ये 3 9 चेंडूचा देखील समाविष्ट आहे. चला लगेच जयहनुमान भावाळे संघाने देखील आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि तुफान पिंपळा संघाने देखील आपली सलमेट जोडी लगेच तयार करायची आहे. आणि निश्चितच जेव्हा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचक कक्षामधून ऐकूया आपल्या भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज मोहनदादा भोईर यांना.
हॅलो. अँड बॅक नाऊन क्रिकेट मित्र, आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. विजयाचं लक्ष 47 धावांचं. षटक क्रमांक पहिलं, वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, संघाच्या वतीनं पहिलं षटक आता तो गोलंदाज लक्ष्मण. सलामी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. राजन आणि रमेश. लक्ष्मण पाटील एक केनी पण आहे. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून न्यू 40+ या संघाचे एक नामांकित खेळाडू किशोर पाटील, तुफान पिंपलाच्या संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेला, ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून तुफान पिंपलास या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे. श्यामनी फोन केला न्यू तुफान पिंपला संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत, आमचे परम मित्र आहेत, ज्यांच्या सौभाग्यवती पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आहेत किशोर पाटील यांनी आज तुफान पिंपलाच्या संघाला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद किशोर. श्याम शेटनी फोन केला. बघा, या पंचांचा इशारा येतोय. शतरक्षण करणारा संघ फक्त 10 खेळाडू आपण आउटफील्ड मधून पाहतोय. तर षटक क्रमांक पहिलं, वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, गोलंदाज लक्ष्मण. आणि पहिला चेंडू रमेशच्या बॅटमधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, 1 बाउन्स एका टप्प्याने चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर चौकार. पहिल्या चेंडूवर चांगला अटॅक आपण पाहिला, चांगला फटका देखील पाहिला. चेंडूची लाईन रीड केली, सुंदर फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. बघा, या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची कमतरता निश्चित आपण पाहतोय आउटफील्डमधून जनमान भावळे संघाच्या माध्यमातून, आणि 2 धावांची पॅनल्टी देखील त्या संघाला दिली जाते. त्याचबरोबर उशिरा रिपोर्टिंग, 3 धावांची पॅनल्टी आहे. एकूण 5 धावांची पॅनल्टी या ठिकाणी त्यांना लावली जाते. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू, इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू शॉट पॉईंटला जातो. एक धाव घेण्याची संधी पुन्हा एकदा रमेश याला एकदम संघात धावसंख्येकडे पुढंच राखते. 5 बिनबाद 5. षटक क्रमांक पहिलं, कोणचा मोबाईल त्याच्या हात असेल पोर निघून दिले तो पिशवीत असेल कोणता तरी. कोणची पिशवी आहे त्यांचीच असेल बाबा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अतिशय सुरेख चेंडू, इतक्या स्वरूपात चेंडू सुंदरसा ऑनराईजचा फटका आपण पाहतो. चेंडू शॉट सेलिब्रेटला येतोय. चांगले शतरक्षण इनफिल्ड मधून आपण पाहिलं सोमनाथच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या एकने पुढे शकते 6. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज लक्ष्मण. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, मात्र फटका फसतो की काय? झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. या ठिकाणी मात्र चूक पाहायला मिळते आणि चुकीला माफी नाहीये. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं नव्हतं. ऑनसाईडला आपण पाहिलं होतं. झेल कलेक्ट करण्याचा प्रयत्न देखील चांगला, मात्र झेल सुटतो, जीवदान मिळतं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. याच दरम्यान 2 धावा करण्याची संधी देखील प्राप्त होते फलंदाज रमेश याला. या 2 धावा संघात धावसंख्या 8 वर पोहोचते. पुन्हा एकदा रमेशच्या बॅट मधून आता मात्र मोठा फटका आहे. वारंवार आपण चुका पाहतो मैदानामधून. चेंडू मात्र सी मार्चच्या बाहेर जाणारा षटकार येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न देखील चांगला होता, मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षण व्यवस्थित संपर्कात आलं नव्हतं. मस्तक के ऊपर से दस्तक देती हुई गेंद सीमारच्या बाहेर जाणारा षटकार येतोय. 6 धावांनी संघात संख्या 6 ने पुढे सरकते. 14.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या. चेंडूला शॉर्ट अँपलचा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, मार्गस्थ होतोय. चौकार. पुन्हा एकदा फलंदाज रमेशच्या बॅट मधून आज चांगली फलंदाजी देखील आपण पाहतोय. या चौकानं संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते 18. पॅनेलीच्या 5. षटक क्रमांक पहिला संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 18. पॅनल्टीच्या 5 धावा देखील आम्ही ऍड करतोय. धावसंख्या 5 ने पुढे सरकते 23. लक्ष्य 47 धावांचं षटक क्रमांक पहिले जर आपण पाहिलं तर 23 धावा धावफलकावर. एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आहे. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं गोलंदाज विजय. बघा आज या स्पर्धेमधून तुफान पिंपळाच्या संघाचा फलंदाज कुणाल, तुला एक सोनं संधी असेल. आपण जेव्हा बॅटिंग फलंदाजीसाठी याल तेव्हा तुमच्या बॅटमधून चौकार किंवा षटकारांची हॅट्रिक साधली जाईल तेव्हा तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. दया भंडारी या ठिकाणी मात्र हलक्यात बाणे फक्त चेंडू स्ट्रेट केला जातो. चेंडू पॉइंटला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजगत्या कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या 25 वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरं विजयाचं लक्ष 47 धावांचं. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून पिंपलास वरून श्याम घरत नेहमीच ज्यांच्या माध्यमात आपण क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतोय, नामांकित असं व्यक्तिमत्व पिंपलास गावचं श्याम घरत यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले. खास करून पिंपलास संघासाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या. धन्यवाद श्याम. अतिशय चांगला चेंडू होता. तितक्या स्वरूपाने चेंडू सुंदर असं स्क्वेअर कट केलं होतं. चेंडू पॉईंट सीमाच्या बाहेर जाणार. चौकार देखील येतोय. फलंदाज राजेनेच्या बॅट मधून चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते 29. बांद्र्यामध्ये काल्हेर संघ देखील आपण आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचं आहे. बांद्र्यामध्ये काल्हेर यानंतर आपला सामना असेल त्या अनुषंगाने आपण आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचं आहे. अगेन्स्ट विजय. थोडासा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साईडला येतोय. शॉर्ट सिलिमिडॉनला चेंडू येतोय. आउटफील्ड मधून स्वतः गोलंदाज आपण पाहिलं तर इनफिल्ड मधून स्वतः चेंडूला कलेक्ट करतोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या एकाने पुढे सकते ती 30. षटक क्रमांक दुसरे विजयाचं लक्ष्य 47 धावांचं. आता फक्त आणि फक्त 17 धावांची गरज आहे. 15 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी फक्त आणि फक्त 17 धावांची गरज आहे. अगेन्स्ट गोलंदाज. लेगच्या थोडासा बाहेरचा चेंडू सुंदरसा फ्लिकचा फटका आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट फाईन लेगला जातोय. आउटफील्ड दमदार. चौकार येतो शानदार. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 34. विजयापासून फक्त 13 धावा दूर आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या सामन्यात परिपूर्ण एक वर्चस्व प्रस्थापित करता आपण आज तुफान पिंपळाच्या संघाला पाहतोय. एक सुरेख सुंदर कामगिरी देखील आहे तुफान पिंपळाच्या संघाची. बॅक टू बॉलरचा मारा. निश्चित आपल्या फॉलोमध्ये चेंडूला कलेक्ट केलं तर धाव घेण्याचा थोडासा आत्मगत प्रयत्न आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचू शकला आणि फलंदाज धावचीत स्वरूपाने बाद होतो. फलंदाज पहिला रमेश.
चालू राहा. नेक्स्ट नो बॅट्समन कालीराम. 13 धावा पाहिजे. अजूनही विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट नो बॅट्समन कालीराम. चला प्लीज आपण थोडंसं बेल कमी घ्या. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडूला सुंदरसा प्रहार आपण पाहतोय. चेंडू कव्हरला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. दोन धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसरी धावेचा मात्र आवडता आणि तिसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय राजन. नेक्स्ट न्यू बॅट्समन आपण लगेच याचा प्लीज वेल कमी घ्या. पाणी पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. फलंदाज मला वाटतं बाद नसावा, कारण नॉन स्टॅकर फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये होता. आपली पॉपिंग क्रीज त्या फलंदाज सोडली नव्हती. हॅलो, सोमनाथ बोल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक. तिसरं गोलंदाज सोमनाथ. ऐकलं खाली राहा. फुल्यांचा चेंडू ऑनसाईडचा फटका देखील चांगला पाहतोय. थोडंसं मिसफिल होताना देखील पाहिलं होतं क्षेत्ररक्षकाला. आणि ज्या ठिकाणी एक धावा ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे असते. त्यात येणारे चेंडू 11 असतील. विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 11 चेंडू शेष विजयापासून 9 धावा दूर आहे. खराब चेंडू. दिशांनी चेंडू स्वेर मारा. पंचाच समांतर धाव मिळते अवांतर.
हेलो जाओ उधर जा फिर. दोन धावा कंप्लीट, दोन धावांची संख्या धावसंख्या दोनने पुढे सकते धावसंख्या होते ती 41 आणि विजयापासून फक्त आणि फक्त 6 धावा. 6 धावा दूर आहे. 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. या ठिकाणी मात्र पुन्हा थोडासा स्क्वेअर मारा आपण पाहतोय आउट ऑफ ऑफस्टम. ऑफस्टमच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. वारंवार थोड्याशा चुका देखील आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज सोमनाथ याच्या माध्यमातून. आता मात्र चेंडूवर मोठा फटका कालूच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट बिनर शॉट विजयी फटका लागतोय. हार्ड लक जयनमान भावाळे अँड गुड लक तुफान पिंपलास. विजयाचा शिल्पकार कोण? सामन्याचा पुरस्कार मानकरी रमेश, ज्याच्या बॅट मधून देखील चांगली फलंदाजी आपण पाहिली, गोलंदाजी करताना सुरेख देखील गोलंदाजी पाहिली, तोच ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण याचा आहे. तुफान पिंपळे संघाचा कॅप्टन आणि बंदऱ्यामध्ये काल्हेर संघाचा कॅप्टन. हार्ड लक जय हनुमान भावाले अँड गुड लक तुफान पिंपलास. मामा सामन्यातील सामन्याचा पुरस्कारचा मानकरी